हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्थलचर प्राणी आहे. हत्तींबद्दल काही विशेष माहिती खाली दिलेली आहे. प्रकार: आफ्रिकी हत्ती. हे हत्ती 2 उपप्रकारांमध्ये विभागले जातात: आफ्रिकी सवाना हत्ती, आफ्रिकन सवाना एलिफंट, आणि आफ्रिकी वन हत्ती, आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट. आशियाई हत्ती. हे हत्ती सहसा भारतीय उपखंड, दक्षिण पूर्व आशिया आणि चीनमध्ये आढळतात. आकार आणि वजन: आफ्रिकी हत्तींचे वजन 4000 ते 7500 किलोपर्यंत असते आणि त्यांची उंची 10 ते 13 फूट 3 ते 4 मीटर असते. आशियाई हत्ती थोडे लहान असतात. त्यांचे वजन 3000 ते 6000 किलोपर्यंत असते आणि उंची 7 ते 10 फूट 2 ते 3 मीटर असते. आयुर्मान: हत्तींचे आयुर्मान 60 ते 70 वर्षे असू शकते. स्वभाव आणि समाज जीवन: हत्ती खूपच समाजप्रिय प्राणी आहेत. ते कल्पात राहतात, ज्याचे नेतृत्व सहसा मादी करते. हत्तींचा कल्प म्हणजे एक विस्तृत आणि जटिल सामाजिक संरचना आहे. स्मरणशक्ती: हत्तींची स्मरणशक्ती खूप तीव्र असते. ते ठिकाणे, व्यक्ती आणि घटनांची दीर्घकाल स्मरण ठेवू शकतात. हत्तीचा सोंड ट्रंक: हत्तीची सोंड खूप कार्यक्षम असते. ती अन्न खाणे, पाणी पिणे, वस्तू उचलणे, संवाद साधणे आणि सोंडेच्या मदतीने स्नान करणे यासाठी वापरली जाते. सोंडेमध्ये 40,000 पेक्षा जास्त स्नायू असतात. डुक्कर टस्क्स: हत्तीचे डुक्कर म्हणजे वाढलेले दात आहेत, जे संरक्षण, अन्न शोधणे आणि वस्तू उचलणे यासाठी वापरले जातात. अन्न: हत्ती शाकाहारी असतात. त्यांच्या आहारात गवत, पाने, फळे आणि छाल यांचा समावेश असतो. ते दररोज 200 किलोपर्यंत अन्न खाऊ शकतात आणि 50 गॅलनपर्यंत पाणी पिऊ शकतात. संवेदनशीलता: हत्ती संवेदनशील प्राणी आहेत. त्यांना मानसिक आणि भावनिक संवेदनशीलता असते. ते दुःख, आनंद आणि इतर भावनांचा अनुभव घेतात. ध्वनी संप्रेषण: हत्ती एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध प्रकारचे ध्वनी वापरतात. हे ध्वनी खूप दूरवर ऐकू येऊ शकतात. संरक्षण आणि धोके: हत्तींच्या संरक्षणासाठी विविध प्रयत्न केले जातात. त्यांचे मुख्य धोके म्हणजे शिकार, वासस्थानाचे नुकसान आणि मानव-प्राणी संघर्ष. हत्ती हे बुद्धिमान, सामर्थ्यवान आणि आकर्षक प्राणी आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. भारतीय हत्तीची वैशिष्ट्ये. आकार: भारतीय हत्ती आशियाई हत्तीच्या उपप्रजातीत मोडतात. ते 2 ते 3 मीटर उंच असतात आणि त्यांचे वजन 3000 ते 6000 किलोपर्यंत असते. सोंड: त्यांच्या सोंडेचा वापर अन्न खाणे, पाणी पिणे, वस्तू उचलणे आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी होतो. डुक्कर: भारतीय हत्तींच्या नरांमध्ये डुक्कर असतात, परंतु माद्यांमध्ये साधारणतः नसतात किंवा खूप लहान असतात. वितरण: भारतीय हत्ती मुख्यतः उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये आढळतात. समाज जीवन: भारतीय हत्ती सामाजिक प्राणी आहेत आणि ते कल्पात राहतात. कल्पाचे नेतृत्व सहसा मादी करते. हत्तींच्या कल्पात माद्या आणि त्यांची पिल्ले असतात, तर प्रौढ नर स्वतंत्र किंवा लहान गटांमध्ये राहतात. आहार: भारतीय हत्ती शाकाहारी आहेत आणि त्यांचे आहारात गवत, पाने, फळे आणि झाडांच्या छालांचा समावेश असतो. ते दररोज मोठ्या प्रमाणात अन्न खातात आणि पाणी पितात. सांस्कृतिक महत्त्व: भारतातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हत्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. मंदिरांमध्ये हत्ती पूजनीय मानले जातात आणि त्यांना देवतेच्या रूपात पाहिले जाते. केरळमधील थ्रिसूर पूरम आणि इतर अनेक उत्सवांमध्ये हत्तींचा सहभाग महत्त्वाचा असतो. संरक्षण: भारतीय हत्ती IUCNच्या रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त एंडेंजर्ड म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी विविध राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये स्थापना केली गेली आहेत, जसे की कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड, पेरियार वन्यजीव अभयारण्य, केरळ आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम. धोके: हत्तींच्या अधिवासाचे नुकसान आणि तुकडेमुकडे होणे हा एक मोठा धोका आहे. मानव-हत्ती संघर्ष हा एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंना नुकसान होते. शिकारीमुळे हत्तींच्या संख्येत घट झाली आहे. संरक्षणाचे उपाय: भारतात हत्तींच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट एलिफंट हे एक महत्त्वाचे अभियान राबवले जाते, ज्यामध्ये त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, जनजागृती आणि मानव-हत्ती संघर्षाचे निराकरण यावर लक्ष केंद्रित केले जाते. भारतीय हत्तींचे संरक्षण आणि संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे,
कारण ते केवळ पर्यावरणाच्या संतुलनासाठीच नाही तर Siehst du, der kommt zu mir. Mhm. Ja.